नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 31 मेचं करंट अफेअर्स इथे बघणार आहोत। तर लेक्चर सुरू करण्याआधी नवीन विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मेशन, आपल्याकडे बॅचेस आहेत, तर लवकरात लवकर रिस्पेक्टिव्ह एक्झाम नुसार तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता। राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी आपल्याकडे विजयश्री बॅच आहे। पूर्व आणि मुख्य दोन्ही, ज्यामध्ये आन्सर रायटिंग असेल, ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार नवीन सिलेबस नुसारची बॅच तुम्ही जॉईन करू शकता, फाउंडेशन बॅच। या व्यतिरिक्त आपल्याकडे गट ब व गट क पूर्व मुख्यसाठी नेक्स्ट एक्झाम साठी आपल्याकडे 5 जूनला नवीन बॅच सुरू होते। ही जी नवीन बॅच सुरू होते यामध्ये तुम्हाला ग्रुप बी आणि सी चा सिलेबस जो आहे तो कव्हर होईल आणि तुमचं प्री मेन्स यामध्ये असणार आहे। या व्यतिरिक्त गट व मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच सुद्धा आपल्याकडे आहे। सरळ सेवेच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत। तर या ज्या बॅच आहेत यामध्ये तुम्हाला नोट्स मिळून जातील। फक्त नोट्स पॅक हवा असेल तर 499 चा हा नोट्स पॅक घेऊ शकता, ज्यामध्ये पीडीएफ नोट्स आहेत। तर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करा, जी बॅच हवे नोट्स हवे ते परचेस करा। ऑलरेडी डिस्काउंट सुरू आहे, जर त्यामध्ये हर्षाली कॅपिटल मध्ये वापरून 10 पुढे वापरलं तर हा जो कूपन कोड आहे तो यूज केल्यानंतर अजून एक्स्ट्रा 10% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल। आपलं टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा सर्वांनी जॉईन करायचं आहे, ठीक आहे, ज्यावरती महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला दिले जातील। बघा पुढे जाऊया, आपल्या सेशनला सुरुवात करू। पहिला प्रश्न आहे, टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड TASL आणि एअरबस यांनी भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कुठे उभारण्याची घोषणा केली आहे? तर बघा, टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड जी आहे आणि एअरबस जे आहे त्यांनी जी भारतातली पहिली खाजगी एअरलाइन असेंब्ली आहे ती कर्नाटक मधल्या कोलार या ठिकाणी सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, ठीक आहे। तर जो कोलार जिल्हा आहे त्यामध्ये वेमगल औद्योगिक क्षेत्रवाला जो रिजन आहे तिथे ही असेंब्ली सुरू होणार आहे, असेंब्ली लाईन। मेक इन इंडिया प्रोग्राम जो आहे त्याच्या अंतर्गत भारताचं जे काही डिफेन्स आहे आणि विमान वाहतूक क्षेत्र आहे त्यामध्ये आत्मनिर्भरता वाढवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। तर या प्लांट मध्ये जर आपण पाहिलं, एअरबसने सगळ्यात जास्त विक्री होणारे हलके सिंगल इंजिन हेलिकॉप्टर, त्याचबरोबर एअरबस H125 हेलिकॉप्टरचे फायनल असेंब्ली जे आहे फेल जे आहे ते केलं जाणार आहे। सो इथे भारतातल्या काही इतर पहिल्या गोष्टींविषयी दिलेला आहे, लक्षात ठेवाल, थोडंसं क्वेश्चन येतात। नेक्स्ट क्वेश्चन, महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन, ज्याला आपण इंटरनॅशनल डे ऑफ ऍक्शन फॉर विमेन्स हेल्थ असं म्हणतो, हा 28 मेला साजरा केला जातो, ठीक आहे। जगभरातील महिला आणि मुलींचं जे लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य हक्क आहेत तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कुठेतरी त्यांचं संरक्षण करण्यासाठी हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो। पहिल्यांदा 1987 मध्ये साजरा केला गेला होता। या वर्षीची थीम होती इन सॉलिडॅरिटी वी रेजिस्ट आवर फाइट आवर राइट, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025 मध्ये कोणता पाळीव प्राण्यांचा खाद्य ब्रँड भारतातील चौथा युनिकॉर्न बनणार आहे? तर भारतातील चौथा युनिकॉर्न जो पाळीव प्राण्यांचा एक खाद्य ब्रँड आहे तो म्हणजे ड्रूल्स, ठीक आहे। तर ड्रूल्स जे आहे याचं करेक्ट आन्सर येईल। तर चौथा युनिकॉर्न बनलेला आहे ड्रूल्स। तर युनिकॉर्न म्हणजे काय? तर 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स, 1000 कोटी रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त ज्यांची व्हॅल्यू असते ज्या कंपनीची, ठीक आहे, उलाढाल पाहिली जाते। 2025 सालचे जे युनिकॉर्न आहेत त्यामध्ये नेट्राडाइन, जस्पे, पोर्टर आणि ड्रूल्स आपल्याला बघायला मिळतं। नेक्स्ट बघा, मे 2025 मध्ये कासव संवर्धनासाठी आदर्श मंदिराचा मान मिळालेले नागशंकर मंदिर कोठे आहे? तर नागशंकर मंदिर जे आहे, ज्याला कासव संवर्धनासाठी आदर्श मंदिराचा मान मिळालाय, ते आहे आसाम मध्ये विश्वनाथ या ठिकाणी। सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे। सो आसाम मधल्या विश्वनाथ जिल्ह्यामध्ये असलेला हे मंदिर आहे, त्याला हा दर्जा मिळालाय। 23 मे 2025 ला जागतिक कासव दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम झाला होता आणि त्या दरम्यान याला आपण या मंदिराचं महत्त्व जाणून घेण्यात आले। सो नागशंकर मंदिराचा हा उपक्रम आसामची संस्कृती, त्याचबरोबर जर पाहिलं तर पर्यावरण संवर्धनासाठी एक वचनबद्धता दर्शवते।
आसाम राज्याची कॅपिटल आपण बघतो दिसपूर आहे. 26 जानेवारी 1950 ला राज्य निर्माण झालं. हेमंत बिस्वा शर्मा हे त्याचे मुख्यमंत्री आणि लक्ष्मण प्रसाद आचार्य हे राज्यपाल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025 मध्ये कर्नाटक सरकारने वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन कार्यक्रमचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर अनिल कुंबळे यांची नियुक्ती काय केलेली आहे? कर्नाटक सरकारने वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन कार्यक्रमाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून केली आहे. सो यामुळे पर्यावरण जागरूकता वाढवणे आणि कर्नाटकच्या नैसर्गिक वारशाचं जतन करण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळते. पुढे जाऊया. 46वी आशियान शिखर परिषद जी आहे महत्वाचे कुठे आयोजित करण्यात आली होती? तर लक्षात ठेवा, मलेशियामध्ये क्वालालंपूर या ठिकाणी 46वी आशियान शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. कधी? तर 26 ते 27 मे 2025 च्या दरम्यान. यामध्ये म्यानमार, दक्षिण चीन समुद्रातील सागरी वाद आणि म्यानमारवरचं संकट, अमेरिकेने लादलेले कर यासारख्या प्रादेशिक मुद्द्यांवरती चर्चा झाली होती. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी आसियानचे अध्यक्ष म्हणून शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. इन्क्लुझिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी हे काय होतं? तर या वर्षीची थीम किंवा सब्जेक्ट होता. सो आशियान संघटना जी आहे ही महत्वाची आहे. जर आपण पाहिलं तर आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना असं आपण याला म्हणतो. ठीक आहे, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशन्स. स्थापना 8 ऑगस्ट 1967 ला झाली. जकार्ता इंडोनेशियामध्ये त्याचं मुख्यालय आहे. काओ किम हॉन हे सरचिटणीस आहेत. वन विजन वन आयडेंटिटी वन कम्युनिटी हे या संस्थेचं ब्रीद वाक्य असून 10 सदस्य देश आहेत, ज्यामध्ये ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश येतात. पुढचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर हा दिवस 29 मे ला साजरा केला जातो. ठीक आहे, पीस कीपिंग फोर्सच्या सदस्यांचं शौर्य, बलिदान आणि त्यांनी जे काही राबवलेल्या शांतता मोहिमा होत्या त्या सगळ्यांचा सन्मान करणं हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सो 29 मे 2003 ला पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. द फ्युचर ऑफ पीस कीपिंग हे यावर्षीची या कार्यक्रमाची थीम होती. पुढचा प्रश्न आहे, मे 2025 मध्ये रेल्वेने जोडलेली ईशान्य भारतातील चौथी राजधानी कोणती बनली आहे? तर कोण बनलेली आहे? मिझोरमची राजधानी ऐझवाल ही काय बनलेली आहे? तर चौथी राजधानी बनली आहे जी रेल्वेने जोडलेली आहे. ठीक आहे, तर याचं विषय बघायचं झालं तर यापूर्वी आसाम मधलं गुवाहाटी, अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर, अगरताळा त्रिपुराची राजधानी, ह्या 3 राजधान्या रेल्वे नेटवर्कने जोडल्या होत्या. आता चौथी ऐझवाल आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, मिझोरमची राजधानी. सो ऐझवालला रेल्वेने जोडलेल्या मिझोरमच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीला गती मिळेल हे त्याचं उद्दिष्ट आहे. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 कोणत्या भारतीय शहरात आयोजित केली जाईल? तर ही जी स्पर्धा आहे ती अहमदाबाद या ठिकाणी ही चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येणार आहे. सो आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचं यजमानपद अहमदाबाद गुजरातकडे गेलेलं आहे. तर या भारत या स्पर्धेचं आयोजन करण्याची दुसरी वेळ आहे. 1982 मध्ये पहिल्यांदा भारताने याचं आयोजन केलं होतं, तेव्हा नवी दिल्लीमध्ये झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025 मध्ये 31 वेळा, ठीक आहे, किती 31st टाइम माउंट एव्हरेस्ट सर करून स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड कोणी मोडलेला आहे? तर कामी रीता. कोणी मोडलेला आहे? ऑप्शन नंबर 1 नेपाळी शेर्पा आहेत. शेर्पा मार्गदर्शक कामी रीता यांनी 31व्या वेळी माउंट एव्हरेस्ट सर करून स्वतःचाच रेकॉर्ड मोडलेला आहे. 27 मे 2025 रोजी त्यांनी 8848.86 मीटर उंचीचं शिखर यशस्वीरित्या सर केलाय. वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःचा ब्रेक केलाय. ठीक आहे, सो जगातलं सर्वाधिक एव्हरेस्ट सर करणारे हे पहिले ट्रेकर बनलेले आहेत. 55 वर्षीय रवी कामिरीता यांना एव्हरेस्ट मॅन म्हणून ओळखले जाते. सो एव्हरेस्ट मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते लक्षात ठेवायचं आहे. लिव्हरपूल विद्यापीठाला भारतात पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करण्याची मान्यता कोठे मिळाली आहे? तर लिव्हरपूल विद्यापीठ जे आहे त्याला भारतामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करण्याची मान्यता कर्नाटकमध्ये बेंगळुरू या ठिकाणी मिळालेली आहे. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर विद्यापीठ अनुदान आयोग जे आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन यांच्याकडून ऑफिशियली मान्यता मिळाली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 26 मे 2025 ला ही मान्यता दिली. सो लिव्हरपूल विद्यापीठ जे आहे ते आता भारतामध्ये याचं कॅम्पस सुरू करणारं दुसरं ब्रिटिश विद्यापीठ बनलेलं आहे. FIBA महिला आशिया कप 2025 च्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
तर ऑप्शन नंबर 1 मियाओ लिझी यांची, ह्या जपानी माजी बास्केटबॉल खेळाडू आहेत. युको ओगा आणि माजी चीनी बास्केटबॉल खेळाडू मियाओ लिझी, ठीक आहे, सॉरी जपानी बास्केटबॉल खेळाडू युको ओगा आहेत आणि माजी चीनी बास्केटबॉल खेळाडू आहेत मियाओ लिझी. या दोघींची काय केलेली आहे तर ब्रँड अँबॅसिडर म्हणून FIBA महिला आशिया कपचं ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. 13 ते 20 जुलै 2025 दरम्यान चीन मधल्या शेंजन या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. तर अशा प्रकारे आजचे जे क्वेश्चन्स होते ते कंप्लीट झालेले आहेत. हा आपला होमवर्क क्वेश्चन, याचे आन्सर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्यायचे. लेक्चर आवडला असेल आय होप तुम्हाला, तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या काही बॅचेस आहेत, जसं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बॅच आहे, पूर्व मुख्यसाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार बॅच आहे. आपण नवीन बॅच 7 जूनला सुरू करतोय. तर या बॅचेस तुम्हाला ऍप्लिकेशन वर मिळतील. नोट्स, टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहेत. गट व मेन्स साठी बॅच आहे. या व्यतिरिक्त फाउंडेशन बॅच 3.0 आपण सुरू करतोय 5 जूनला गट ब आणि गट क पूर्व मुख्यसाठी. सो या बॅचेस तुम्ही, या व्यतिरिक्त सरळ सेवेच्या बॅचेस सुद्धा आहेत, ऍप्लिकेशन वर जॉईन करू शकता. फक्त नोट्स हवा आहे तर 499चा हा नोट्स पॅक परचेस करू शकता. ऑलरेडी खूप डिस्काउंट सुरू आहे, अजून 10% डिस्काउंट मिळेल जर तुम्ही माझा हा कोड वापरला हर्षाली 10 म्हणून, तर तुम्हाला अजून 10% डिस्काउंट मिळून जाईल. सो हा कोड वापरायला विसरू नका, नक्की यूज करा. तुमच्या फ्रेंड्सला सांगा. आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करून जी बॅच, नोट्स, टेस्ट सिरीज हवंय ते परचेस करा. टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे. डेली त्यावर आपल्या लेक्चर्सचं शेड्यूल अपडेट दिलं जातं, आयोगाचे अपडेट दिले जातात आणि इम्पॉर्टंट गोष्टी सुद्धा PDF शेअर केल्या जातात. सो थँक्यू व्हेरी मच. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. आज इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन लेक्चरमध्ये. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.